कोल्हापूर जिल्ह्याला अनेक वेळा महापुराचा फटका बसलाय। मुसळधार पावसानं नद्यांच्या पाणी पातळीत वाढ, कोल्हापूरकरांना मोठ्या प्रमाणात प्रचंड नुकसानीला सामोरं जावं लागलंय। याच पार्श्वभूमीवर संभाव्य महापुराचा सामना करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीनं मान्सून पूर्व तयारीवर जोर देण्यात आलाय। यासाठी कसबा बावडा इथल्या राजाराम बंधारा इथं विभागामार्फत जवानांकडून युद्ध पातळीवर तयारी करून घेण्यात येतेय। दरम्यान स्वतः जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी बोटीतून फिरून याचा आढावा घेतला। तसंच महापुरावेळी बोटीच्या माध्यमातून पूरग्रस्तांना कसं वाचवावं, आपत्तीचं व्यवस्थापन कसं करावं याची प्रात्यक्षिक पार पडली। यावेळी संभाव्य महापुराचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे। ही आपत्ती हँडल करता येईल आणि पाण्याचा फ्लो कसाही असेल तरी सुद्धा बोट कशा पद्धतीने चालवली जाईल या पद्धतीचं प्रात्यक्षिक झालं। उद्या सुद्धा हे प्रात्यक्षिक आणि या सर्व तयारीचं काम चालू राहणार आहे। तर येणाऱ्या आपत्तीसाठी सामना करण्यासाठी जिल्ह्यामध्ये आपल्याकडे 70 पेक्षा जास्त बोट आहेत, 1000 पेक्षा जास्त लाईफ जॅकेट आहेत आणि इतर आवश्यक असणारे रेस्क्यूसाठी आवश्यक असणारे सर्व साधनसामुग्री आहे आणि ती सर्व सुस्थितीत असल्याची खात्री इथे सुद्धा आपल्या जिल्हा स्तरावरती झालेली आहे, सर्व तालुका स्तरावरती झालेले आहे, दोन्ही महानगरपालिका स्तरावरती झालेले आहे। आणि या आपत्तीच्या दरम्यान मदत करणारे जे आपले व्हॉलेंटियर्स आहेत, 2000 पेक्षा जास्त व्हॉलेंटियर जिल्हाभरामध्ये आहेत, त्यांच्याशी सुद्धा संपर्क झालेला आहे, त्यांचं ट्रेनिंग सुद्धा झालेलं आहे। तर यावर्षी पाऊस ॲव्हरेजपेक्षा जास्त पडणारा असा जो अंदाज आहे, त्यामुळे पावसाचं प्रमाण जसं राहील, प्रकल्पामधील पाणी जसं राहील त्याचा सर्व अंदाज घेऊन येणाऱ्या आपत्तीला सामना देण्यासाठी प्रशासन सज्ज आहे आणि वेळोवेळी जशी परिस्थिती येईल त्या पद्धतीने सर्व व्हॉलेंटियरचा सहभाग घेऊन, लोकांचा सहभाग घेऊन आपत्तीला तोंड दिलं जाईल।